जय शिवराय, एक मराठा लाख मराठा, विजय वडेट्टीवार, प्रकाश आंबेडकर यांनी काय तर म्हणे श्री मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन भरभटल्यासारखं वाटतंय. मराठा समाज त्यांच्या पाठीमागे नाही. तर मग हे काय आहे हे बघून घ्या. त्यांच्या लोक हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. पीके प्रोडक्शन यूट्यूबमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघून घ्या पब्लिक काय असते ते. मराठा समाज हे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे भक्कमपणाने आणि ठामपणाने उभा आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवालीमध्ये कमीत कमी 3 किलोमीटर जवळपास गाड्याच्या रांगा आहेत. तर बघून तिथं गेल्याच्या नंतर ही पब्लिक सांगून जाते की श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे सर्वांची साथ आहे. 5 कोटी मराठा समाज हा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आहेत. आणि नवनाथ वाघमारे यांना माझं जाहीर आव्हान आहे की तू आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करायला बैस. कारण की ते नवनाथ वाघमारे बोलत आहेत की ऑन कॅमेरे उपोषण चालू आहेत. मग तुझ्या बापाला माहीत नाही का तिथं ऑन कॅमेरे उपोषण चालू आहे म्हणून? ऑन कॅमेरे आहे सर, बघून घे. आणि तुझ्या गांडीत जर कधी दम असेल तर तू आंतरवाली सराटीमध्ये ऑन कॅमेरे उपोषण करून दाखव. कारण की हे म्हणणं सोपं असतं. उपोषण करते मनोज जरांगे पाटीलवर तुमचे टीका करण्यासाठी तुम्हाला हड्डी फेकलेली आहेत. कारण की बघून घे, तुला जेवढी हड्डी फेकलेली तू तेवढंच बोलणार. आणि पब्लिकचा अंदाज तर आलाच असेल. दुसऱ्या दिवशी ही पब्लिक लाखाच्या संख्येने श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी दाखल होत आहे. अंतरवाली सराटीमध्ये येत असताना आपण सर्वांनी एक धैर्य धरून यावे. कारण की यावेळेस आपल्या मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून भेटणार आहे. श्री मनोज जरांगे पाटील ते प्रयत्न करत आहे. आणि लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचं तो ऑफ कॅमेरे उपोषण होतात, वडापाव खाऊन उपोषण होतात. आणि त्यांचे श्री मनोज जरांगे पाटीलवर टीका करत आहेत की तुम्ही काजू बदाम खाऊन उपोषण करत आहेत. अरे मूर्ख माणसांना, नवनाथ वाघमारे तुला काय माहीत रे? अरे हे ये इकडं, तुला दाखवतो काय पब्लिक असते ते. ह्या पब्लिकच्या संदर्भात बोलण्या इतकी तुझी मजाल नाही. आणि हो, नवनाथ वाघमारे जिथं दिसेल तिथं त्याला फोडून काढण्यात येईल ही माझं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं होत आहे. आता बघून घ्या, मराठ्यांचे दुसऱ्या दिवशीही पब्लिक कमी व्हायचं नाव घेत नाही. आणि हो, कोणी येत आहेत, कोणी जात आहेत, पण श्री मनोज जरांगे यांना पाठिंबा असा वाढतच दिसतोय. ह्या पब्लिकच्या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे की श्री मनोज जरांगे पाटील एकनिष्ठ राहण्याचं मराठा समाज. आणि हो, मराठा समाजामध्ये 2 गट पडलेले आहेत. एक गोरगरीब मराठा समाज आणि एक आमिर मराठा समाज. आमिर मराठा समाज हा कोणाच्या तरी दावणीला बांधलेला आहे. पण हो, गोरगरीब मराठा समाज हा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठाम आहे. चला तर मग मी दाखवतो. दुसऱ्या दिवशी ही पब्लिक कमी व्हायचं नाव कमी होत नाही आहेत. म्हणून नवनाथ वाघमारेला आणि काही कुत्र्यांना हड्डी फेकण्यात येत आहेत. संगीता वानखडे, हे बघून घे तुझा काय रिस्पॉन्स आहे. तू तरी स्पष्टता लाईव्ह म्हणून येते ना, तर तुला हड्डी मोठी फेकलेली आहे. तुझा बाप कोण आहे हे आधी तपासण्याची गरज आहे. आणि मग तू जरांगे पाटलावर टीका कर. आणि हो, तू जरांगे पाटलावर टीका करते ना, तू मराठा समाजाची आहे का नाही हेच मला समजत नाही आहे. आणि तुला कोणी हड्डी फेकली आणि तुझा कोण बाप आहे हे सर्वांना माहीत झालेलं आहे. त्याच्यामुळं मी तुझ्यावर काहीही बोलणार नाही. पण हो, या तुम्हाला दाखवतो श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोण आहेत. सर्वसामान्य जनता ही श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठामपणाने उभे आहेत. चला तर मी दाखवतो तुम्हाला श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागची एक महाशक्ती. हे बघून घ्या, आपल्या श्री मनोज जरांगे पाटील उपोषण करते आंतरवाली सराटी. इथे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण आत्ताच दाखल झालेलो आहेत. बघून घ्या, मंडपामध्ये जागा नाही राहिली उभं राहायला इतकी. आणि हो, श्री मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवायच्या आधी घरोघरी जाऊन प्रत्येकाने सगळ्यांना जो मराठा ज्याला आरक्षणाची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण की काही आपल्याला एक
काही काळांतरानं श्री मनोज जरांगे पाटील एक एकनिष्ठ नेतृत्व असं भेटलं आहे की मराठा समाजासाठी त्यांनी खरंच कटबिंदू राहत आहेत. आणि हो, श्री मनोज जरांगे पाटील यांना जर कधी खरंच प्रॉपर्टी कमवायची असती तर लोकसभा विधानसभेच्या टायमाला त्यांनी कमवून ठेवलं असतं, पण नाही. श्री मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या लेकरांसाठी न्याय मागत आहेत. आणि हो, बघून घ्या, श्री मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठीच नाही तर 18 पकड जातीसाठी एक रक्षणकर्ते आहेत. त्यांना आपला पाठिंबा दिलाच पाहिजे. गोरगरिबी मराठा समाज दुसऱ्या दिवशी प्रतिसाद पाहून खरंच खूप हे वाटतंय. आणि जो टीका करेल त्याच्या तोंडाला आम्ही काळं फासल्याशिवाय राहणार नाही. एक मराठा लाख मराठा. सापड ना आहे घर सगळं इथं माझ्याकडे काम आमच्या भागात आपण भेटले तिला तुम्हाला मांग बोलून काय करतो काय घेतो तुम्ही बघून हातात काय नंतर बोलत जमा ना. हां नंतर बोलतो ना. आता तुम्ही ट्रेन आज पडून ना शॉर्ट आहे ना. लाईव्ह काय तुम्ही लाईव्ह नाही ना त्यामध्ये